संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील दत्त गौरे सर, आमच्या या संस्थेचे सचिव बाळासाहेब मुळीक सर, सुनील बोहिटे सर, जे आपल्या याचे खजिनदार आहेत आणि आमच्या महाविद्यालयातून जॉईन झालेले महाविद्यालयाचे समन्वय IPSC समन्वयक डॉक्टर TP शिंदे सर आणि इतर सर्व सन्माननीय, आज भोसले सरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र आलो आहोत. पहिली गोष्ट मला इथं तुम्हाला सर्वांना सांगायची आहे आणि ती म्हणजे प्रास्ताविक करीत असतानाच मला सांगायची आणि ती अशी की नुकतंच म्हणजे एक 6-7 महिन्यापूर्वी आपल्या प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या नावाने जो आपण विचारमंच किंवा जी संस्था आपण स्थापन केली, तिला धर्मादाय कार्यालयाकडून मान्यता मिळालेली, मंजुरी मिळालेली आहे आणि त्याबद्दल सर्वांचे, कार्यकारिणीतले सर्व सदस्य आणि बाकी इतर सर्व सभासद सर्वांचे मी इथं अभिनंदन करतो. आणि त्यानंतर या संस्थेच्या वतीने जे काही उपक्रम राबवले जाणार आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. वर्षाकाठी आपण या संस्थेच्या माध्यमातून प्राचार्य भोसले सरांची जयंती जरी आपण या वर्षी ऑनलाईन सुरू केलेली असली तरी सुद्धा पुढच्या वर्षीपासून ते आपण ऑफलाईन कुठल्या तरी एखाद्या कॉलेजला यजमानपद देऊन तो कार्यक्रम आपण पुढच्या वर्षापासून सुरू करणार आहोत. ही पहिली गोष्ट. आणि त्यानंतर आणखी इतर जे उपक्रम आहेत, उदाहरणार्थ त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस असेल किंवा इतर उपक्रम, त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी, लहानांसाठी, सर्वांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, म्हणजे ते विशेषतः त्या आपल्या आपण जसं महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेच्या माध्यमातून राबवत होतो तशा प्रकारच्या विविध अशा स्पर्धा आपण या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून राबवणार आहोत. या संस्थेच्या माध्यमातून त्या अंमलात आणणार आहोत. त्याच्यामध्ये विद्यार्थी निबंध स्पर्धा असतील, खुल्या निबंध स्पर्धा असतील, खुल्या वक्तृत्व निबंध स्पर्धा असतील. एखाद्या पुरस्काराचा विचारही आमच्या डोक्यात आहे, तो मनात आहे, तो पण आमच्या कधीतरी पुढच्या एखाद्या 1-2 मिटिंगांमध्ये मार्गी लागेल तो निर्णय, आणि त्या माध्यमातून आम्ही तो पुरस्कारही जाहीर करणार आहोत. तर असे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून जे अगदी गरजूंना सुद्धा, जे गरजू लोक आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, गरजू जी मंडळी असतील त्यांच्यासाठी सुद्धा काही उपक्रम इथं राबवता येतात का, हेही आम्ही पाहणार आहोत. आणि त्याच्यात एवढंच नव्हे तर जो उद्देश या संस्थेचा आहे तोही इथं मला सांगणं गरजेचं वाटतं. आणि तो उद्देश आहे तो म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे विख्यात वक्ते होते, सर्वांना माहित आहे. ते विचारवंत होते, हेही सर्वांना माहित आहे. पण त्याचबरोबर ते एक मोठे सुप्रतिष्ठित, प्रसिद्ध असे लेखक होते. त्यांचं मूल्ययुक्त लेखन होतं, हेही आपल्याला माहिती आहे. पण त्यापुढे जाऊन जो वरचा स्तर असतो तो म्हणजे जे तत्वचिंतक, ते तत्वचिंतक कसे होते हे आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून दाखवून द्यायचंय आणि आमचा तोच उद्देश आहे. म्हणजे ते केवळ विचारवंत होते, केवळ साहित्यिक होते किंवा केवळ वक्ते होते नामवंत, एवढंच नव्हे तर ते तत्वचिंतक सुद्धा होते. कारण तत्वचिंतन ही सर्वात गाभ्याची, महत्वाची, जीवनाच्या, जगाच्या दृष्टीनं ती महत्वाची असते, अधोरेखित करण्यासारखी गोष्ट असते. आणि प्राचार्यांनी ते केलेलं होतं आणि तेच आम्हाला या संस्थेच्या उद्देशामध्ये प्रामुख्याने अंमलात आणण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायचे, तर तेही आम्ही इथं करणार आहोत. आणि त्याचा भाग म्हणून आणखी 2 वर्षांनी जन्मशताब्दी वर्ष म्हणजे 2027 साल हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असेल. त्यानिमित्तानं सुद्धा आपल्याला काही कार्यक्रम घेतात का हेही पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्यावरचं लेखन असेल, त्यांच्या जीवनचरित्राबद्दल काही असेल, तेही आपल्याला वेगानं करावं लागणार आहे. खरं तर करोना काळात जी संस्था आपण स्थापन केली त्यावेळी आपण हे
चर्चेला घेतलं होतं, त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली होती. पण नंतर सगळी घडी विस्कटली. कार्यक्रम कॉलेजचे व्याप हे ते सगळेच आपण व्यापात त्याच्यात गुंतल्यामुळं याच्याकडे थोडस दुर्लक्ष झालं. म्हणजे आपल्याला तेवढा वेळच विश्रांत मिळाली नाही आणि म्हणून तो उपक्रमही आपल्याला आता पुन्हा जोमाने सुरू करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. तर मित्र हो, आपण सर्व इथं आज उपस्थित आहात. तर प्रास्ताविकामध्ये सांगत असताना मला फक्त हा उद्देश सांगायचा होता की आजच्या या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे ते याच उद्देशानं करायचं होतं. तर आज आणखी दुसरी गोष्ट, सरांचा परिचय मी अगदी थोडक्यात जर पुढे कुणी करून देणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर मी थोडक्यात सांगेन की वेद प्रकाश डोंगावकर सर हे एक चांगले अभ्यासक आहेत, विद्वान प्राध्यापक आहेत. तत्वज्ञानाच्या भारतीय तत्वज्ञान या पुस्तकाचे अलीकडे म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये म्हणजे दीक्षित सरांच्या, श्रीनिवास दीक्षित, गणा जोशी या विख्यात लेखकांच्या नंतर काही लेखन भारतीय तत्वज्ञानावरती झालं नव्हतं. ते मोठं काम त्यांनी तडीस नेण्याचं काम 1-2 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि त्याला मी त्याचं परीक्षण पण केलेलं आहे. उत्तम असं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक ग्रंथांचे ते लेखक आहेत. तर असे हे विद्वान प्राध्यापक आज आपल्या पुढे येत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं जीवन हे निव्वळ इतिहास नव्हे तर एक प्रेरणादायी तत्वज्ञान आहे, ज्यावर चालणारा प्रत्येक तरुण शिक्षक आणि कार्यकर्ता अधिक समंजस, अधिक संवेदनशील आणि अधिक सजग होतो. त्यांच्या कार्याचा प्रवाह काळाच्या सीमा ओलांडतो आणि म्हणूनच ते व्यक्ती न राहता विचार बनून आजही आपल्या चिंतनात आणि कृतीत जिवंत आहेत आणि हेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर वेद प्रकाश डोंगावकर, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम येथे तत्वज्ञान विभाग प्रमुख कार्यरत आहेत. महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाच्या तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे तर सदस्य आहेत. भारतीय तत्वज्ञानावरती सरांनी खूप चांगलं पुस्तक लिहिलेले, आता रस्ते सरांनी उल्लेख केला. त्याचप्रमाणे आणखी काही 10 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत, ती प्रकाशित झालेली आहेत. अनेक शोध निबंध, त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातून सरांनी लेखन केलेलं आहे. सरांना 2012 या वर्षीचा महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेकडून महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान या पुस्तकाला उत्कृष्ट संशोधन ग्रंथ पुरस्कार मिळाला. 2019 या वर्षी शरण सेवा समिती लातूर यांच्याकडून शरण साहित्य संशोधन पुरस्कार प्राप्त झाला. 2021 भारतीय तत्वज्ञान या पुस्तकाला मामासाहेब दांडेकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला. 2023 या वर्षी जंगमवाडी मठ वाराणसी यांच्याकडून डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार सरांना प्राप्त झाला. असे व्याख्याते आज प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे जे भारतीय तत्वज्ञान याबद्दलचे विचार आणि त्यांनी हे सर्व विचार प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी जनमानसापर्यंत पोहोचवले, तेच कार्य आपण पुढे घेत आहोत. त्यातलंच एक पुष्प आज तिसरं पुष्प गोपणार आहोत डॉक्टर गोप्रकाश ईश्वरप्पा डोंगावकर यांच्यासोबत. मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. नमस्कार. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी फलटण येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंच यांच्या वतीने
मागच्या 3 वर्षांपासून ही व्याख्यानमाला चालविली जाते आणि त्याचं हे तिसरं पुष्प आज या ठिकाणी गुंफवण्याचा मला योग आला, मला ते भाग्य लाभलं. आजच्या या तिसऱ्या पुष्पाच्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अरुणजी भोसले सर, आमचे स्नेही महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील दत्त गौरे सर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंच फलटणचे सन्माननीय अध्यक्ष आमचे स्नेही प्रोफेसर डॉक्टर नवनाथ रासकर सर, या संस्थेचे सचिव डॉक्टर बाळासाहेब मुळीक सर, खजिनदार डॉक्टर सुनील भोयटे सर, उपस्थित सर्व तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक, स्नेही मित्रांनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं पाहता भारतीय दर्शन परंपरा आणि शिवतत्व हा एक खूप विस्तृत असा विषय आहे, परंतु तो अर्ध्या पाऊण तासामध्ये या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अगदी सुरुवातीला व्याख्यानाची मी मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला सांगू इच्छितो की मी या व्याख्यानाची जी मांडणी आहे ती साधारणपणे 5 टप्प्यांमध्ये करणार आहे. त्यात पहिला टप्पा जो असणार आहे तो भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे, ज्यात भारताची उपासना पद्धत काय होती, भारतातील साहित्य काय होतं याचा एक मागोवा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर भारतीय दर्शनांची काय परंपरा आहे, नंतर दर्शनांमध्ये सांगितलेले तत्वे कुठली कुठली आहेत, त्यानंतर शिवतत्वाचा आणि भारतीय दर्शनांमध्ये सांगितलेल्या तत्वांचा कसा संबंध आहे, आणि शेवटी हे जे शिवतत्व आहे त्याचं स्वरूप काय आहे याविषयी सुद्धा मी आपल्यासमोर मुद्दा मांडणार आहे. खरं तर हा विषय खूप विस्तृत होणार आहे, तरी मी प्रयत्न करतो संक्षिप्त स्वरूपात याला मांडण्याचा. मोहनरावांचा फोन तो चालू आहे, त्यांचं म्यूट करायला सांगा. अगदी सुरुवातीला मला या ठिकाणी ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचं या ठिकाणी स्मरण करायचं आहे. या सूक्तामध्ये आपण प्रामुख्याने 7 ऋचा पाहतो आणि या 7 ऋचेतली सगळ्यात पहिली जी ऋचा आहे त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे की ही सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी इथे सत होतं नव्हतं, असतही नव्हतं, आकाशही नव्हतं, तर मी इथं होतं काय. आणि त्यालाच अनुसरून नंतरच्या सूत्रांमध्ये आदितत्वासंबंधीचा विचार आलाय, तमाचा उल्लेख आलाय, मनाचा उल्लेख आलाय, कामाचा उल्लेख आलेला आहे, शक्तीचा उल्लेख आलेला आहे, महत म्हणजे बुद्धीचा उल्लेख आलेला आहे, आणि त्याच्यानंतर जे 6वी ऋचा आहे त्याच्यामध्ये ज्ञाता कोण असाही प्रश्न उपस्थित केलेला आहे, आणि ही सृष्टी कशी उत्पन्न झाली असं विचारलेलं आहे. आणि जी शेवटची ऋचा आहे त्याच्यामध्ये अगदी असं स्पष्ट सांगितलंय की ही सृष्टी ज्याने निर्माण केली आहे त्याने ती स्वतः धारण केली आहे की नाही, आणि ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे त्याची जी प्रोसेस आहे त्याच्याविषयी त्याच्याही वर कोणी आणखीन असेल तर त्याला ते निश्चित माहीत असेल असा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. नासदीय सूक्तातील या 7 ऋचा इतक्या चिंतनीय आहेत की त्याच्यावर किती प्रकाराने चिंतन करावं हा एक वेगळा स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो. आणि याच अनुषंगाने मी जेव्हा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत होतो
अनेक उपनिषदांचं वाचन झाल्यानंतर, अनेक सूत्रग्रंथांचं वाचन झाल्यानंतर, त्रिपिटकांचं वाचन झाल्यानंतर, जैनांच्या सार ग्रंथांचं वाचन झाल्यानंतर माझ्यासमोरचा हा प्रश्न सुटत नव्हता की खरंच या सृष्टीची उत्पत्ती नेमकी कशी झाली असेल. मी सूत्रग्रंथांच्या आधारावर मी मान्य केलं की या सृष्टीचा मूळ कर्ता ब्रह्म आहे आणि प्रकृतीपासून नंतर पुरुषाच्या संयोगाने महाभूत आणि अशा पद्धतीने ह्या सृष्टीची निर्मिती झाली असेल. परंतु मन तरी समाधान होत नव्हतं. तर मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं, ज्या वेळेस मी या भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासानंतर, दर्शनांच्या अभ्यासानंतर आगम साहित्याकडे वळालो, तेव्हा मला या नासदीय सूक्तात विचारले गेलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि त्याचं उत्तर काय, तर ते मूळ तत्व म्हणजेच शिवतत्व आहे. ते मूळ तत्व काय आहे, तर शक्तीने युक्त असलेलं ते शिवतत्व आहे. आणि अशा या शिवतत्वाचं स्वरूप जर कुठं सांगितलेलं असेल तर ते भारताच्या आगम परंपरेमध्ये, भारताच्या आगम साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. आता वास्तविक पाहता भारतामध्ये प्राचीन काळामध्ये उपासना पद्धत होती. साहित्य निर्मितीची पद्धत ही नंतरच्या काळातली. उपासना पूर्वी. आणि मग या उपासनेचा जर इतिहास आपण लक्षात घेतला तर त्या ठिकाणी काही लोक जे होते ते गायत्री मंत्राची उपासना करणारे होते. काही लोक जे होते ते शून्याची उपासना करणारे होते. काही लोक जे होते ते सूर्याची उपासना करणारे होते. काही लोक असे होते की जे शिवतत्वाची उपासना करणारे होते. आणि या उपासना पद्धतीमधूनच या भारतामध्ये वैदिक असतील, अवैदिक असेल, सौर असेल आणि शैव अशा वेगवेगळ्या विचारधारा, असे वेगवेगळे संप्रदाय उदयाला आलेले आहेत. वास्तविक पाहता या प्रत्येक संप्रदायामध्ये पुन्हा उपसंप्रदाय, त्याचे पंथ, अशा पद्धतीनं हा भारताची ही जी संस्कृती आहे ती अत्यंत व्यापक, विशाल आणि विस्तृत स्वरूपाची आहे. परंतु भारतीय नागरिक म्हणून आपण खरंच या संबंध भारताच्या संस्कृतीला जाणतोत का, हा वारंवार प्रश्न मला माझ्यासाठी आणि इतरांसाठीही उपस्थित करावा असा वाटतो. मात्र अशा ह्या सगळ्या प्रश्नांवर एक समाधान म्हणून जेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला जातो आणि अशा व्याख्यानांचं आयोजन केलं जातं, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांना, प्राध्यापकांना बोलवलं जातं आणि एक चांगल्या प्रकारची चर्चा घडवून आणली जाते, त्यावेळेस निश्चितच भारतीय संस्कृतीचा जो उदो आहे, भारतीय संस्कृतीचा जो विस्तार आहे ते आपल्याला या निमित्ताने चर्चेला आणता येऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा मला या ठिकाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी या व्याख्यानमालेचं आयोजन केलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मला या ठिकाणी जेव्हा भारताच्या उपासना पद्धतीचा विचार मांडायचा आहे तेव्हा त्याचबरोबर मला या ठिकाणी भारताच्या साहित्य परंपरेचाही विचार मांडायचा आहे. मग या साहित्य परंपरेमध्ये वेदांपासून जी सुरुवात होते ते अगदी अलीकडच्या काळामध्ये जे समकालीन साहित्य आहे तिथपर्यंतचा इतिहास आहे. तात्विक दृष्टिकोनातून वेद हे भारताचं नव्हे तर संबंध जगाचं मूळ साहित्य आहे. आणि या वेदांच्या बरोबरीने आगम साहित्य सुद्धा तितकंच प्राचीन आणि तितकंच महत्त्वाचं असं साहित्य या भारताच्या भूमीवर होऊन गेलेलं आहे. मग या वेदांचा जो बाकीचा जो विस्तार आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यक ग्रंथ आहेत आणि त्याच्याही नंतर मग आपण पाहतो रामायण आहेत, महाभारत आहेत, भगवद्गीता त्याचाच एक भाग आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतो सूत्रग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये सांख्यसूत्र आहे, न्यायसूत्र आहे, वैशेषिक सूत्र आहे, पतंजलींचं योगसूत्र आहे, बादरायणांचं ब्रह्मसूत्र आहे. आणि नंतरच्या परंपरेमध्ये आणखीन पुन्हा आपण वेदांतांमध्ये जे संप्रदाय झाले आहेत, शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, निंबाळकर, वल्लभ, या सगळ्यांची एक परंपरा आहे.
आणि याच वैदिक परंपरेच्या अगदी उलट एक अवैदिक परंपरा सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण चार्वाक, जैन, बौद्ध या दर्शनांचा उल्लेख करत असतो. परंतु या सगळ्या दार्शनिक परंपरेमध्ये आपण एक भारतीय म्हणून कधी आगम परंपरेतील दर्शनांचा उल्लेख करतो का, किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का, असेही प्रश्न या ठिकाणी मला उपस्थित करावेसे वाटतात. परंतु जेव्हा मी आगम साहित्याचा अभ्यास केला तेव्हा मला लक्षात आलं की या भारतामध्ये ज्या पद्धतीने वैदिक परंपरेतील षडदर्शनांचा उल्लेख केला जातो, तशाच प्रकारे आगम परंपरेमध्ये सुद्धा दर्शनांचा उल्लेख केला जातो. त्या ठिकाणीही वीरशैव, गाणपत्य, वैष्णव, सौर, कापाल अशा 6 दर्शनांचा उल्लेख आहे. आणि वास्तविकपणे सांगतो तुम्हाला, त्या ठिकाणी या सगळ्या संप्रदायांना दर्शन शब्द वापरला आहे. दर्शन, जसा सांख्यसूत्र किंवा आपण बाकीचे जे वैदिक ग्रंथ, सूत्रग्रंथ आहेत, त्यांच्या बाबतीत आपण दर्शन म्हणून सांगत असतो. परंतु दर्शन हा शब्द त्यांच्यासाठी कोणी उपयोगात आणला याचं उत्तर फार देणं कठीण आहे. परंतु आगम साहित्यामध्ये मी आता जो उल्लेख केला त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये दर्शन शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून ही एक मोठी परंपरा आहे दर्शनांची, आगमांना अनुसरून. आगम हे 28 आहेत. जसे 4 वेद आहेत तसे 28 आगम आहेत. आणि या आगमांमध्ये प्रामुख्याने शिवाने पार्वतीला केलेला उपदेश आपल्याला पाहायला मिळतो. काही आगमांमध्ये बृहस्पती आणि रुद्राचा संवाद आहे. काही आगमांमध्ये स्कंद आणि शिवाचा संवाद आहे. अशा पद्धतीने या 28 आगमांची रचना या भारताच्या भूमीवर वैदिक काळापासून होत आलेली आहे. ही सगळी आगम जी आहेत ती प्रामुख्याने शिवाचा उपदेश, शिवाचे विचार सांगणारी आहेत. आणि या आगमांच्या आधारे, जसं 4 वेदांच्या आधारे, उपनिषदांच्या आधारे सूत्रग्रंथ झालेत असं सांगितलं जातं. आता ते खरं आहे की त्याच्यावर काय बोलायचं मी ते नंतर आणखीन सांगणार आहे. परंतु आगमांच्या आधारे या भारतामध्ये देखील 6 प्रकारचे सूत्रग्रंथ रचण्यात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पडविडी सूत्र आहे, वृष्टी सूत्र आहे, लंबन सूत्र आहे, मुक्तागुच्छ सूत्र आहे, पंचवर्ण सूत्र आहे. म्हणजे जसं सांख्यसूत्र, न्यायसूत्र अशी ही परंपरा आहे, तसं आगम साहित्याच्या आधारावर सुद्धा ही 5 प्रकारची सूत्र ग्रंथ आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. प्रामुख्याने उत्तर भारतामधल्या काही काशीसारख्या ठिकाणी, कर्नाटकामध्ये मैसूरसारख्या ठिकाणी, तिकडे तामिळनाडूमध्ये पॉंडिचेरीसारख्या ठिकाणी अशा या सगळ्या आगम साहित्याचा आणि त्याच्यावर आधारित या सूत्रग्रंथांचा अभ्यास मागच्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात फारसं काम झालेलं नाही, हे मी अभ्यासलं. आणि या सगळ्या सूत्रग्रंथांच्या आधारे नंतरच्या काळामध्ये आणखी सिद्धांत शिखामणी असेल, शिवसूत्र, ज्याचा आपण म्हणजे जेव्हा फिलॉसॉफीच्या अँगलने आपण शैविझमचा अभ्यास करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जे वसुगुप्त होऊन गेले त्यांच्या त्या काश्मीर शैव मताचं, त्याला आता आपण प्रतिभिज्ञा मत असंही म्हणतो, त्या मताचंच आपल्याला स्मरण होतं आणि आपण त्याचाच अभ्यास करतो. परंतु त्याच्याही पूर्वी साधारणपणे 2,500-3,000 हजार वर्षापासून या शैवागमाचा आणि त्याच्यावर आधारित असलेल्या सूत्रग्रंथांचा या ठिकाणी विचार झालेला आहे. हे शिवतत्वाला उद्धृत करणारी सगळी ग्रंथ आहेत. मी शिवसूत्राच्या नंतरची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी लिहिलेला सौंदर्य लहरी आहे. नंतरच्या काळामध्ये कर्नाटकात रेवणसिद्ध नावाचे एक आचार्य होऊन गेले, त्यांनी लिहिलेला परम रहस्य आहे. आणि त्याच कर्नाटकामध्ये ज्यांनी शिवाची भरभरून स्तुती केलेली आहे, शिवाची भक्ती केलेली आहे, अशा वचन साहित्याचा देखील या शिवसंस्कृतीमध्ये आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागतो. हे साहित्याच्या दृष्टिकोनातून भारताची वैदिक, अवैदिक आणि आगमिक परंपरा देखील या निमित्ताने आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण या ठिकाणी जेव्हा भारताच्या वेगवेगळ्या दर्शनांचा अभ्यास करतो
आणि त्या दर्शनात सांगितलेल्या तत्वांचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला प्रामुख्याने उपनिषदांमध्ये ब्रह्मतत्व पाहावयास मिळतं, सांख्य दर्शनामध्ये प्रकृती पुरुष हे तत्व पाहायला मिळतं, न्याय दर्शनामध्ये 16 तत्वे पाहायला मिळतात, वैशेषिक दर्शनामध्ये आपल्याला 7 पदार्थ पाहायला मिळतात. मी या ठिकाणी सगळ्या त्या तत्वांचा उल्लेख करणार नाही, कारण मला असं वाटतं की या ठिकाणी मॅक्झिमम लोक हे फिलॉसॉफीचे आहेत, तर त्यांना ते माहीत आहे आणि वेळही तितका आपल्याकडे नाही. तर त्याच्यानंतर योग दर्शन आहे, तिथे अष्टांग योग सांगितलेले आहेत. वेदांत दर्शनामध्ये आत्मज्ञानाचा विषय आलेला आहे. तर हे सगळी जी तत्वे आहेत ही आपण आजपर्यंत अभ्यासलेली आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे आपण सांगत असतो. आपण अवैदिक परंपरेमध्ये जेव्हा पाहतो, चार्वाकांनी 4 महाभूत सांगितलेले आहेत, जैनांनी जीव आणि अजीव तत्व सांगितलेले आहेत, त्याचबरोबर बुद्धांनी 4 आर्य सत्याचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. मात्र आपल्याला याचबरोबर हे माहीत नाही की या भारताच्या भूमीवर जे आगम दर्शन आहे किंवा त्या आगमांवर आधारित असलेलं वीरशैव दर्शन आहे, या वीरशैव दर्शनामध्ये शिव हे सुद्धा एक तत्व आहे आणि त्याचा या ठिकाणी विचार झालेला आहे. मला या ठिकाणी मुद्दामून भारताच्या तत्वज्ञानामध्ये ही जी दर्शन परंपरा आपण स्वीकारलेली आहे, म्हणजे वेदांत अर्थात उपनिषद वगैरे, त्यातील मूळ विषय ब्रह्म आणि काही उपनिषदांमध्ये ईश हा जो विषय आहे तो, बऱ्याच लोकांची गल्लत अशी होती की ब्रह्म आणि ईश हे दोन्ही एक आहेत. बऱ्याच लोकांची गल्लत अशी होती की ब्रह्म आणि ईश्वर हे एकच आहेत. तात्विक दृष्ट्या हे खरं आहे की ते सगळे एक आहेत, परंतु त्यात काहीतरी भेद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा की या भारतीय दर्शन परंपरेमध्ये आपण जेव्हा जेव्हा या सगळ्या दर्शनांचा आणि या दर्शनांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या तत्वांचा अभ्यास करतो, तेव्हा तेव्हा आपण असं जाणून घेतो की ही तत्वे आहेत म्हणून हे जगत निर्माण झालेलं आहे. याशिवाय ही तत्वे आहेत म्हणून ही सृष्टी झालेली आहे अशा प्रकारची आपण कल्पना करतो. परंतु मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आगम साहित्याचा अभ्यास केल्यानंतर आपली ही भ्रांती तुटून पडेल, गळून पडेल. कारण आगम साहित्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीच्या संदर्भाने जेव्हा विचार होतो, तेव्हा त्या ठिकाणी सृष्टीची रचना झाल्यानंतर तत्वांची निर्मिती अशा प्रकारची एक प्रोसेस आहे आणि त्याच अनुषंगानं शिवाचं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे आपण उपनिषदांमध्ये ज्याला ब्रह्म म्हणून स्वीकारलंय, सांख्य दर्शनात ज्याला प्रकृती पुरुष म्हणून स्वीकारलंय, योग दर्शनामध्ये ज्याला प्रणव म्हणून स्वीकारलेलं आहे, न्याय दर्शनात ज्याला आपण ईश्वर म्हणून स्वीकारलेलं आहे, ही सगळीच्या सगळी तत्व आगम साहित्याच्या दृष्टिकोनातून शिवाने निर्माण केलेली आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी शिवाला तत्वांचे तत्व म्हणून संबोधलेलं आहे. हे भारतीय तत्वज्ञानाचं, भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तत्वांचा तत्व म्हणून देखील विचार झालेला आहे. आणि याच अनुषंगाने मी जेव्हा शिवाचं तत्वज्ञान, शिवाचं स्वरूप, शिवतत्व ही संकल्पना अभ्यासतो, तेव्हा मला आगम साहित्यामध्ये प्रामुख्याने शिव म्हणजे काय याचा अर्थ सापडतो. या शिवाची काय लक्षणं आहेत याचा अर्थ ही मला पाहायला मिळतात. या शिवाच्या 5 प्रकारच्या शक्ती आहेत हे मला या ठिकाणी पाहावयास मिळतं. या शिवाची निर्गुण अवस्था आणि सगुण अवस्था आहे हे देखील मला त्या ठिकाणी दिसून येते. या शिवाचे 5 साधक्य रूप आहेत. शिवाचे त्रिविध रूप आहेत. 5 साधक्य रूपामध्ये सदाशिव, ईश, ब्रह्म, ईश्वर आणि ईशान ही 5 रूपे पाहायला मिळतात. आणि त्रिविध रूपामध्ये शिवाचं स्थूल रूप, सूक्ष्म रूप आणि पररूप असे हे रूप त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय याच आगम साहित्यामध्ये शिवाचं महेश रूप सुद्धा अभ्यासाला इथं आहे. आणि याच शिवाचा जो विस्तार झालेला आहे, मला वाटतं की या भारतामध्ये जितक्या संकल्पना मांडल्या आहेत, ब्रह्म ही एक संकल्पना जर बाजूला ठेवली तर बाकी दर्शनांमध्ये ज्या ज्या तत्वांचा उल्लेख झालेला आहे त्यापैकी कुठल्याही तत्वामध्ये
इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तार पावण्याची क्षमता मी पाहिलेली नाही. म्हणून मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय दर्शन परंपरेमध्ये हे जे शिवतत्व आहे ते एक असं तत्व आहे की जे विस्तार पावलेलं आहे, ज्याची क्षमता अमर्याद स्वरूपाची आहे. आणि अशा या विस्तृत अशा तत्वाचं या ठिकाणी आज आपण चिंतन करीत आहोत. मला आवर्जून सांगावं वाटतं की या आगम साहित्यामध्ये शिवाचं स्वरूप सांगत असताना त्याला लिंग रूपात जेव्हा असल्याचं सांगितलेलं आहे तेव्हा त्या ठिकाणी लिंगाचे एकूण 10 प्रकार पाहायला मिळतात. आणि त्या 10 प्रकाराला पाहिल्यानंतर त्याच्यानंतरची जी 6 अवस्था आहेत त्या अवस्थांना पाहिल्यानंतर ज्या आवरणं आहेत ती 8 प्रकारची आहेत. त्या आवरणांना पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की ही शिव नावाची जी संकल्पना आहे, जे हे शिव तत्व आहे, ते तत्व म्हणजे अगदी एका वाक्यात जर सांगायचं झालं तर त्याचं मी असं म्हणल, दी सेम एनर्जी इज कन्वर्टेड इंटू डिफरंट डायमेन्शन्स. दी सेम एनर्जी इज कन्वर्टेड इन डिफरंट डायमेन्शन्स. म्हणजे एकच ही ऊर्जा आहे, एकच ही शक्ती आहे, एकच हे तत्व आहे, परंतु ते अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये परिवर्तित करून घेतं. आणि हा जो संबंध संसाराचा गाडा आहे, हे जे संबंध सृष्टी आहे, या सृष्टीचा विस्तार करण्याचं काम हे तत्व करत असतं. बऱ्याच वेळेस असं होतं की ही जी सृष्टी आहे, हा जो संसार आहे तो संकुचित झाला पाहिजे अशी मानसिकता काही विचारधारांमधून व्यक्त झालेली असते. परंतु शिव तत्वाचा आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी संकुचितपणाला वाव नाही, या ठिकाणी विस्ताराला वाव आहे. हा विस्तार होत राहिला पाहिजे अशा प्रकारचा भाव या संबंध तात्विक परंपरेमधून, तत्वज्ञानाच्या या शिवस्वरूपाच्या आणि त्या शिवाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले इतर तत्वांच्या अध्ययनानंतर आपल्याला लक्षात येतं. पण प्रश्न पडतो वारंवार, आपण ह्या ज्या शिव शिव म्हणून जो शब्द या ठिकाणी उल्लेखित करत आहोत, या शिव शब्दाचा अर्थ होतो काय? तर आगम साहित्यामध्ये याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ सांगितला आहे. जिथे मांगल्याचं अलंकित आहे, मांगल्य म्हणजे सगळा चांगुलपणा, गुडविल, सगळ्या चांगुलपणाचं जिथं असं संबंध झालेला आहे, अशी जी अवस्था आहे, असे जे केंद्र आहे, ते केंद्र म्हणजे शिव आहे. आणि ह्याच शिवाचं जे रूप आहे ते आणखीन विस्तृत करून सांगताना याच आगम साहित्यात म्हणतात, मांगल्याचे मांगल्य म्हणजे शिव आहे, कारणाचे कारण म्हणजे शिव आहे, तत्वांचे तत्व म्हणजे शिव आहे. आणि पाप मुक्त करून मनुष्याला मोक्ष प्रदान करणारी शक्ती कोण आहे तर ती शिव आहे. अशा प्रकारची या ठिकाणी शिवाची चर्चा झालेली आहे. शिवाचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न आगम साहित्यात झालेला आहे. या शिवाची लक्षणे काय असू शकतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या अनुषंगाने या आगम साहित्यात सांगितले, अस्ति कश्चित स्वतः सिद्ध सच्चिदानंद लक्षण नित्यो निरंजन शुद्ध निर्मलो निर्प्लव निर्गुणो नित्य संपन्नो निर्मायो निरूपाधिक अकायो भक्तकायश्च परात्पर शिव एको रुद्र परमज्योती परमात्मा सनातन पुरुष शाश्वत स्थाणू ऊर्ध्वरेता त्र्यंबकम. हे शिवाची लक्षण या ठिकाणी प्रामुख्याने सूक्ष्म आगमामध्ये सांगण्यात आलेली आहेत. 28 आगमापैकी सूक्ष्म आगम हे एक महत्त्वाचं आगम आहे. आणि या ठिकाणी या 6 ओळींच्या मंत्रामध्ये शिवाची 21 लक्षण सांगितलेली आहेत. यापैकी अनेक शब्दांचा आपला परिचय आहे, म्हणून मी त्याच्या अर्थामध्ये पुन्हा जाणार नाही. फक्त मी पुन्हा एकदा ती सगळी जी लक्षणे आहेत ती सांगतो. स्वतः सिद्ध हे शिवाचं पहिलं लक्षण आहे. म्हणजे जेव्हा आता नासिदीय सूक्ताची आपण चर्चा केली तेव्हा स्वयंसिद्ध काय झालं तर ते शिव तत्व स्वयंसिद्ध झालेलं आहे. आदी तत्व तेच आहे, ह्याचं हे उत्तर या ठिकाणी मिळतं. ते सच्चिदानंद स्वरूप आहे, नित्य आहे, निरंजन आहे, शुद्ध आहे, निर्मल आहे, निरुपद्रवी आहे, निर्गुण आहे, नित्य संपन्न आहे, मायारहित आहे,
उपाधिरहित आहे, शरीररहित आहे आणि भक्तांच्या आग्रहाखातर ते शरीर धारण करणारं तत्व सुद्धा आहे. अशा ह्या सर्वत्र दिसून येणाऱ्या परमज्योती स्वरूप परमात्मा सनातन आहे, पुरुष शाश्वत आहे आणि तोच ऊर्ध्वरेता आहे. आणि अशा या लक्षणांनी युक्त असलेला जो शिव आहे तो या आगम साहित्याचा मूळ विषय आहे. या शिवाचं स्वरूप पाहत असताना मी या ठिकाणी म्हणालो की या शिवाच्या 5 शक्ती सुद्धा आहेत. या शिवाच्या 5 शक्तींचा उल्लेख करण्याच्या अगोदर मी थोडंसं आपल्याला या आगम साहित्यामध्ये शक्ती हा विषय कसा काय आला याची थोडक्यात एक कारण मीमांसा सांगतो. शिवाने या सृष्टीची निर्मिती केली, सृष्टी निर्माण झाली, परंतु या सृष्टीमध्ये राहत असताना जर भविष्यामध्ये या ठिकाणच्या विद्वज्जनांना, या ठिकाणच्या योगी लोकांना या सृष्टीची कारण मीमांसा कशी झाली असेल असा प्रश्न वारंवार पडू लागला आणि त्यांना उत्तर जर भेटलं नाही तर याची चिंता शिवाला लागली. आगम साहित्यात उल्लेख आहे या सगळ्या गोष्टीचा. तर ती चिंता त्या शिवाला लागली आणि म्हणून त्या शिवाने काय केलं की ही प्रकृती कशी बनली असेल, हा संसार कसा बनला असेल, हे जगत कसं निर्माण झालं असेल, याची सृष्टी कशी झाली असेल, या सगळ्या संदर्भामध्ये एक अशी तार्किक मांडणी केलेली आहे. आणि त्या मांडणीमध्ये या शिवाने सगळ्यात पहिली निर्मिती कशाची केली असेल तर ती केली आहे शक्तीची. वास्तविक पाहता शिवाच्या ठिकाणी एक निर्मल शुद्ध अशी शक्ती आहे आणि याच निर्मल शुद्ध शक्तीला घेऊन जेव्हा शिव या संबंध प्रश्नांवर चिंतन करतात तेव्हा पहिल्यांदा या त्यांच्या त्या मूळ शक्तीच्या मधून बाहेर काय निघतं तर पराशक्ती, दुसरं काय निघतं आदिशक्ती, तिसरं काय निघतं तर त्या ठिकाणी इच्छाशक्ती, नंतर ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती, अशा ह्या शक्त्या 5 प्रकारच्या त्या ठिकाणी अधोरेखित झालेल्या आहेत. मला या ठिकाणी ही जे शिवाच्या शक्ती आहेत या शक्तीचं स्वरूप मुद्दा म्हणून सांगायचं वाटतं. याचं कारण असं आहे की ही जी पराशक्ती आहे ती शांत्यातीत आहे, म्हणजे जी शांत अवस्था असते त्या शांत अवस्थेच्या ही पूर्वीची अवस्था आहे. कारण ही जी पराशक्ती आहे ती साक्षात शिवाची शक्ती, शिवाच्या सोबत राहणारी शक्ती आहे असं वारंवार सांगितलं जातं. दुसरी जी शक्ती आहे ती अमूर्त ती आहे ती आदिशक्ती. या आदिशक्तीच्या स्वरूपामध्ये सांगितलं जातं की ती शांत आहे आणि ही शांत शक्ती जी आहे ती अमूर्त आणि कलारहित आहे, म्हणजे तिला आकार नाही, तिला कुठल्याही प्रकारच्या कला नाहीत. आता या ठिकाणी कला म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या घटिका असतात, म्हणजे सकाळ संध्याकाळ पहाट ह्या ज्या कला असतात, आपण याला म्हणजे वेळेच्या संदर्भाने असं उल्लेख करतो परंतु याला कलाही म्हणतात. या अशा कुठल्याही प्रकारच्या कला या आदिशक्तीला नसतात. तिसरी शक्ती आहे इच्छाशक्ती. या इच्छाशक्तीला विद्याशक्ती म्हणूनही संबोधलं जातं. ही जी विद्याशक्ती आहे ती मूर्त स्वरूपाची आहे, ती कला आणि रूप या दोन्हीने युक्त आहे आणि या मूर्त शक्तीपासून जर काही उदयाला येत असेल तर ती आहे ब्रह्मतत्व. यापूर्वीची जी आदिशक्ती होती त्या आदिशक्तीपासून ईशतत्व उदयाला येतं, इच्छाशक्तीपासून ब्रह्मतत्व उदयाला येतं आणि चौथी जी शक्ती आहे ती ज्ञानशक्ती आहे. या ज्ञानशक्तीलाच प्रतिष्ठा शक्ती असंही म्हणतात. ही प्रतिष्ठा शक्ती जी आहे, ही ज्ञानशक्ती जी आहे ती अगदी शुद्ध सात्विक स्फटिकाप्रमाणे अगदी शुद्ध आहे आणि या अशा ज्ञानशक्तीपासून ईश्वर तत्व उदयाला येतं, म्हणजे ज्याचा उपनिषदातही उल्लेख होतो. नंतरच्या काळात न्यायदर्शनामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याची चर्चा झाली आहे. तेच ईश्वर या ठिकाणी ज्ञानशक्तीपासून उदयाला आलेला आहे आणि ही ज्ञानशक्ती जी आहे शिवाच्या त्या मूळ निर्मल शक्तीपासून आलेली आहे, हे आपण वारंवार लक्षात ठेवलं पाहिजे. 5वी शक्ती आहे क्रियाशक्ती. याच क्रियाशक्तीला निवृत्ती शक्ती असंही म्हणतात. आणि या क्रियाशक्तीचं जे रूप आहे ते पीठ स्वरूप आहे.
म्हणजे या ठिकाणी मला पीठ शब्द मुद्दा म्हणून सांगायचा होता की जे आपण कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर जे साळुंक पिंड पाहतो शिवाची, त्याच्यामध्ये असा खालचा एक चबुतऱ्याचा भाग असतो आणि वरून असे ते एक निमुळता भाग असतो. त्या निमुळत्या भागाला लिंग म्हणतात आणि जो चबुतरासारखा असतो भाग त्याला पीठ म्हणतात, बरं का. तर हे पीठ स्वरूप जे आहे ते पीठ स्वरूप म्हणजेच ही क्रियाशक्ती आहे. याच क्रियाशक्तीला बिंदू स्वरूप म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या क्रियाशक्तीपासून ईशान नावाचं तत्व उदयाला आलेलं आहे. आता हे ईशान काय आहे, ईश्वर काय आहे, ब्रह्म काय आहे, ईश काय आहे, सदाशिव काय आहे, तर ही सगळी शिवाची सगुण रूप आहेत, शिवाची सकल रूप आहेत. आणि याला या आगम साहित्यामध्ये काय म्हटलंय, शिवसाधाक्य म्हटलेलं आहे. शिवाच्या ह्या साधाक्य रूपाचं वर्णन मी पुढे करणार आहे. पण तत्पूर्वी शिवाच्या ज्या दोन अवस्था आहेत, सगुण अवस्था, निर्गुण अवस्था, यावर मी या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे. आपण सगुण आणि निर्गुण हे शब्द ऐकल्यानंतर लगेच आपल्या त्या सांख्य दर्शनाकडे वळतो, कारण त्या ठिकाणी प्रकृतीच्या 3 गुणांचा वारंवार उल्लेख करून ती संकल्पना आपण ऐकत असतो, समजून घेत असतो. त्या ठिकाणी प्रामुख्याने सतो, रजो आणि तमो ह्या 3 गुणांची चर्चा होते आणि त्या आधारावर ज्या ज्या ठिकाणी हे गुण आहेत आपण त्याला सगुण म्हणण्याचा प्रयत्न करतो, ज्या ठिकाणी हे गुण नाहीत त्या ठिकाणी आपण निर्गुण म्हणण्याचा प्रयत्न करतो. परंतु आगम साहित्यामध्ये सगुण आणि निर्गुणाचा जो विषय आहे तो अशा प्रकारे सतो, रजो, तमो या 3 गुणांच्या संदर्भाने आलेला नाही. तर या ठिकाणी शक्तीने ज्या 5 प्रकारच्या शक्ती आहेत त्यापैकी कुठल्याही एखाद्या शक्तीपासून जर शिव युक्त असेल तर ती शिवाची सगुण अवस्था. आणि या सबंध सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा प्रलय होतो, लय पावते ही सृष्टी, तेव्हा तेव्हा शिव या शक्तीला बाजूला ठेवून ज्या स्थितीत विराजमान राहतो ती जी अवस्था आहे शिवाची, त्या अवस्थेला शिवाची निर्गुण अवस्था म्हटलेली आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, शक्तीने युक्त असलेली अवस्था म्हणजे सगुण अवस्था आणि शक्तीने रहित असलेली अवस्था म्हणजे निर्गुण अवस्था. असा एक नवीन अर्थ आगम साहित्याच्या आधारावर या भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेला आपण देऊ शकतो. शिवाची जी 5 साधक्य रूप आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी शिवसाधक्य ज्याला सदाशिव म्हणतात, अमूर्त साधक्य ज्याला ईश म्हटलेलं आहे, ईशोपनिषद जे आहे ते या ईश तत्वाच्या सबंध स्वरूपाला अनुसरून चर्चेला आलेलं एक साहित्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 3रं साधक्य आहे मूर्त साधक्य. मूर्त साधक्यालाच ब्रह्म असं म्हणतात. उपनिषदांमध्ये ब्रह्मसंकल्पना आपण जी पाहतो ती या शिवाचं 3रं रूप आहे. शिवतत्वातलं हे 3रं रूप म्हणजे ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म जे आहे ते विद्यास्वरूप आहे असंही म्हटलं जातं. 4थं जे साधक्य रूप आहे ते कृत साधक्य आहे, त्यालाच ईश्वर म्हणून संबोधलं जातं. ह्या कृत साधक्याची जी कला आहे ती ज्ञान आणि प्रतिष्ठाच आहे. आणि 5वं जे साधक्य रूप आहे ते कर्मसाधक्य आहे म्हणजेच. आणि या कर्मसाधक्याचं जे नाव आहे ते ईशान आहे. याच ईशानला नंतर काही ठिकाणी काही आगम साहित्यामध्ये महेश म्हटलेलं आहे, माहेश्वर म्हटलेलं आहे. आणि याच ईशानच्या माध्यमातून सुद्धा या सबंध सृष्टीमध्ये जो क्रियात्मक कर्म होत असतात, क्रियात्मक ज्या ज्या घटना घडतात त्या सगळ्यांचं मूळ जे कारण आहे, त्याचा जो आधार आहे ती ही ईशान नावाची शक्ती आहे. या ठिकाणचे हे कर्म जे साधक्य आहे ते या सगळ्यांचा आधार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी शिवाचे 3 रूप सुद्धा चर्चेला आलेले आहेत. त्याच्यामध्ये स्थूल रूप आहे, सूक्ष्म रूप आणि परारूप. या 3 रूपाची चर्चा करण्या अगोदर मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की शिवाचं हे जे त्रिविध रूप आहे ते दृश्य, अदृश्य आणि अनुभूती, दृश्य, अदृश्य आणि अनुभूती या 3 प्रकारामध्ये आपण पाहिलं पाहिजे. तर या ठिकाणी जे स्थूल रूप आहे ते दृश्य रूप आहे. म्हणजे काय, जे शिवाचं आपण जे लिंग रूप पाहतो ते, किंवा शिवाला आपण जेव्हा मूर्तीच्या रूपात पाहतो ते म्हणजे काय आहे तर ते शिवाचं दृश्य रूप आहे. हे
म्हणजे आपण बाह्य विषय म्हणून जेव्हा आपण पाहतो, इंद्रिय गोचर विषय म्हणून जेव्हा पाहतो, तर त्याला काय म्हणतात, तर ते स्थूल विषय असं म्हणतात. आणि त्याच्यानंतरचं दुसरं जे रूप आहे ते सूक्ष्म रूप आहे, त्यालाच आपण अगोचर रूप असंही म्हणू शकतो होतं. आणि हा जो सूक्ष्म रूप आहे शिवाचं, तर हे आपल्या इंद्रियांना दिसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला योगीज स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करावं लागतं. आणि योगीज स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करत असताना आपल्याला अष्टांग योगाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मुद्रांच्या माध्यमातून, प्राणायामाच्या माध्यमातून, ध्यान करण्याच्या माध्यमातून या सूक्ष्म स्वरूप असलेल्या शिवाचं ज्ञान करून घ्यावं लागतं, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि तिसरं जे रूप आहे ते पर रूप आहे, शिवाचं पररूप. तर या शिवाच्या पररूपाचं वर्णन करत असताना या ठिकाणी सांगितलं आहे, नित्य निरंजन स्वरूपे आनंदमय आणि अव्यय, म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, ते ज्ञानानंद स्वरूप आहे. ज्ञानाचाही आनंद होणारा ते स्वरूप म्हणजे काय आहे, हे शिवाचं पररूप आहे. आणि या शिवाचं पररूप जाणून घेण्यासाठी म्हणून या आगम साहित्यामध्ये प्रामुख्याने षटस्थल क्रिया सांगितलेली आहे. म्हणजे 6 प्रकारच्या स्थलांची एक प्रोसेस या आगम साहित्यात सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये भक्तस्थल आहे, माहेश्वर स्थल आहे, प्रसादी स्थल आहे, प्राणलिंगी स्थल आहे, शरणस्थल आहे आणि ऐक्यस्थल आहे. तर ह्या म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी भक्तापासून ते ऐक्यापर्यंतच्या अशा ह्या अवस्था पार करत असताना आपल्याला शिवाचं रूप कसं दिसून येतं, तर कधी कधी ते स्थूल स्वरूपाचं दिसून येतं, कधी कधी ते सूक्ष्म स्वरूपाचं दिसून येतं, कधी कधी ते आपल्याला परस्वरूपाचं दिसून येतं. आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, आगम साहित्यामध्ये अनेक ठिकाणी शिवाचं हे ज्ञान करून घेण्याकरिता कुठल्याही जातीला, धर्माला किंवा लिंगाला मर्यादा नाही. म्हणजे प्रत्येक जाती धर्माची स्त्री पुरुष शिवतत्वाचं ज्ञान करून घेण्याच्या करिता म्हणून या ठिकाणी त्याला स्थूल स्वरूपामध्ये अर्थात लिंग स्वरूपामध्ये, मूर्ती स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही या ठिकाणी म्हणजे मान्य आहे. कुठलंही या ठिकाणी सूतक वगैरे मांडलेलं नाही आहे. अशा प्रकारची ही शिवसंस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आगम साहित्यामध्ये सांगण्यात आलेला एक विचार आहे. मला या ठिकाणी आता शेवटच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. आपण हे शिवाचे जे तत्वज्ञान, शिवतत्वाचे जे स्वरूप पाहत आहोत, याच्यामध्ये आपण शिवाचं प्रामुख्याने ही संकल्पना खरी तर खूप विस्ताराने आणखीन सांगता येऊ शकते, याचा खूप विस्तार आहे, परंतु अगदी अर्ध्या तासामध्ये संक्षिप्त स्वरूपात मांडायचं आहे. म्हणून या ठिकाणी या शिवाचं अर्थ, त्याच्या शक्ती आणि त्याचं साधाक्य रूप इतक्यांवरच प्रकाश टाकलेला आहे. आणि इतक्याच आधारावर मला या ठिकाणी या शिवाची काही वैशिष्ट्ये मला आपल्यासमोर मांडायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की हे शिव जे आहे अनेक गुणांनी युक्त आहे. म्हणजे हे सगुणही आहे, निर्गुणही आहे, सकलही आहे, निष्कलही आहे. अशा वेगवेगळ्या गुणांनी हे शिव युक्त आहे. हे शिव चिंतनशील आहे. म्हणजे सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर तत्वांची कारणमीमांसा कशी असली पाहिजे, या ठिकाणी जर योगी मुनींना प्रश्न पडला तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना कसं मिळालं पाहिजे, अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करणारं तत्व म्हणून आपण शिवाला चिंतनशील म्हटलेलं आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिसरा मुद्दा, शिव हे शक्तीचं केंद्र आहे. 5 प्रकारच्या शक्तींचा मी या ठिकाणी उल्लेख केला, परंतु या सगळ्या 5 प्रकारच्या शक्तींचं केंद्र कुठं आहे, तर हे शिवामध्ये आहे. आपण जेव्हा वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये पाहतो की लायबनीज असेल, स्पिनोजा असेल, त्या ठिकाणी शक्तीच्या केंद्रांचा उल्लेख झालेला आहे. परंतु त्याच्याही अगोदर साधारणपणे 2,500-3 हजार वर्ष अगोदर आपल्या भारतामध्ये शक्तीच्या केंद्राचा उल्लेख म्हणून, शक्तीचं जे स्रोत आहे त्याचं स्रोत म्हणून या ठिकाणी शिवाचा उल्लेख झालेला आहे. आणि त्याच्या शक्तीचा विस्तारही या ठिकाणी चर्चेला आलेला आहे. शिव, आता एक 5वा मुद्दा असा आहे की शिव विविध रूपामध्ये परिवर्तित होतो. म्हणजे जरी तो एक असला तरी तो सदाशिव रूपात परिवर्तित होतो, तो ईश रूपात परिवर्तित होतो, तो ब्रह्मरूपात परिवर्तित होतो, तो ईशान रूपात परिवर्तित होतो आणि त्याही पुढे जाऊन तो महेश रूपात परिवर्तित होतो, तो लिंग रूपात परिवर्तित होतो, तो भक्त रूपातही परिवर्तित होतो. आणि त्याही पेक्षा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, आगम साहित्यात सांगितलं आहे की शिव हा भक्ताच्या सेवकांच्या रूपातही परिवर्तित होणारा आहे. आणि याच्यापेक्षा आता काय सांगायचं, तर हे शिव जे आहे म्हणजे नाही कुठं असा एक प्रश्न कधी कधी पडतो
तर एकंदर ह्या शिवाचं जे स्वरूप आपण लक्षात घेतलं तर हे शिव जे आहे सर्वेश्वरवाद आहे असं म्हणलं तरी काही चुकणार नाही. कारण याच प्रत्येक शिवा रूपामध्ये आपण शिवाला पाहतच असतो. आणि महत्त्वाचं आता की हे शिव तत्वांचे तत्व आहे, तत्वांचे तत्व आहे. आपण प्रामुख्याने ब्रह्माला, ईश्वराला, प्रकृतीला, पुरुषाला तत्व म्हणून अभ्यासात आलो आहोत. अशा या सगळ्या तत्वांचं तत्व कोणतं आहे तर ते शिव आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे शिवाचं एक स्वरूप जे आहे ते फार महत्त्वाचं मानलेलं गेलेलं स्वरूप आहे. या शिवाला काही ठिकाणी पाशुपत म्हटलेलं आहे. पाशुपत याचा अर्थ काय की त्या ठिकाणी असं म्हटलंय की ब्रह्मापासून ते गवताच्या काडीपर्यंत हे सगळे काय ती पशु आहेत आणि या सगळ्या पशूंचा मी स्वामी आहे. स्वामी म्हणजेच तो पती असा शब्द प्रयोग आहे तिथं. आणि म्हणून या शिवाला पशुपती असंही म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे शिवाचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचारायला घेतलं आपण तर त्याचा खूप मोठा विस्तार आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. मला आता या ठिकाणी शेवटचा एक मुद्दा मांडावासा वाटतो. खरं तर तो मुद्दा नाही आहे, प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो आणि माझं व्याख्यान थांबवतो. आपण पाहिलं की या भारतीय दर्शनांमध्ये ब्रह्म, ईश, ईश्वर, प्रणव, प्रकृती, पुरुष. ईश हा जो विषय आलाय तो ईशोपनिषदामध्ये आलेला आहे. ब्रह्म विषय अनेक इतर उपनिषदांमध्ये आलेला आहे. ईश्वर हा विषय न्याय दर्शनात आलेला आहे. प्रणव हा जो विषय आहे तो योग दर्शनात आलेला आहे. आणि आत्मज्ञानाचा विषय वेदांत दर्शनात आला आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे प्रकृती पुरुषाचा विषय हा जो आहे तो सांख्य दर्शनात आलेला आहे. परंतु मला या ठिकाणी सांगायला विशेष आवडेल की ब्रह्म तर हे साक्षात शिवाचं तिसरं रूप आहे, ईश हे दुसरं रूप आहे, ईश्वर हे चौथं रूप आहे, प्रणव हे एक रूप आहे, अवस्था आहे ती. परंतु प्रकृती आणि पुरुष ही जी दोन तत्व आहेत ही त्या शिवाने सृष्टीची निर्मिती करत असताना तत्वाची कारण मीमांसा लावत असताना जे 36 तत्व सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जर फिलॉसॉफिकल अँगलनं आपण जेव्हा सांगितलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये साक्षात शिवाचं तत्व म्हणून उल्लेख झालेला आहे. 36 तत्व सांगितलेत आगम साहित्यामध्ये. साक्षात शिव त्याच्यामध्ये तत्व आहे. या ठिकाणची ही साधक्य रूप जे सांगितलेली आहेत ती तत्व आहे. 5 प्रकारच्या शक्ती आहेत ते तत्व आहे. आणि याच्याशिवाय मायासुद्धा तत्व आहे, कलासुद्धा तत्व आहे, कालसुद्धा तत्व आहे. आणि इतकंच काय तर हे जे 5 महाभूत आहेत, 5 तन्मात्रा आहेत, प्रकृती पुरुष आहेत, हे सुद्धा तत्व म्हणून त्या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत. फक्त त्या तत्वांची विभागणी जी आहे या आगम साहित्यामध्ये शिवतत्वाने जे तत्व निर्माण केलेले आहेत ती तत्व त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना शुद्ध तत्व, अशुद्ध तत्व, शुद्धाशुद्ध तत्व अशा प्रकाराने त्या ठिकाणी ह्या 36 तत्वांची संपूर्ण चर्चा झालेली आहे. मला या ठिकाणी जो प्रश्न मांडायचा होता तो असा की भारतीय दर्शनांमध्ये आपण हे जे ब्रह्म, ईश, ईश्वर, प्रणव, प्रकृती, पुरुष ही तत्व अभ्यासतो. ही तत्वे जर शिवतत्वाच्या अधीन असतील किंवा शिवतत्वाचे रूप म्हणून आपण अभ्यासत असो तर मूळ संकल्पना कशी काय होऊ शकते हा एक प्रश्न. मग मूळ संकल्पना शिव असेल तर या भारतीय दर्शन परंपरेमध्ये आतापर्यंत या शिवतत्वाचा अभ्यास का झाला नाही. तिसरा महत्त्वाचा प्रश्न, जर आपण ही दर्शन जे आहेत उपनिषद असतील, सांख्य असेल, न्याय असेल, योग असेल, या सगळ्या दर्शनांच्या मूळ संकल्पनांवर आगम साहित्याच्या शिवतत्वाचा प्रभाव पडलेला असेल तर ही सगळी दर्शने वैदिक दर्शने म्हणून आपण का उल्लेख करतो. अशा अनेक इतर प्रश्नांनाही मी या ठिकाणी उपस्थित करू शकतो. परंतु तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही 3 प्रश्न आपल्यासारख्या विद्वज्जनांनी चिंतनासाठी घ्यावेत आणि त्यावर येणाऱ्या काळात चिंतन करावं, अभ्यास करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो, आवाहन करतो. या ठिकाणी
मला प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाच्या वतीने भारतीय दर्शन परंपरा आणि शिवतत्व या विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याकरिता मी या विचार मंचाचे अध्यक्ष आमचे परमस्नेही प्रोफेसर डॉक्टर नवनाथ रासकर सर, डॉक्टर मुळीक सर, डॉक्टर भोईटे सर आणि आमचे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर सुनील दत्त गवरे सर यांचे आभार मानतो. मी या ठिकाणी जे काही विचार मांडले ते शिवाच्या चरणी अर्पित करतो. धन्यवाद. अनेक श्रोते खूप चांगल्या माहितीने मॅडम तर लिहूनही घेत होत्या, टिपण काढत होत्या. तर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारावे आणि मग आपण पुढे जाऊ. हॅलो, मी डॉक्टर नीता शेळे. नमस्कार सर, दोडगावकर सर, सुनील दत्त सर. असं आहे, दर्शनात आगमाचा उल्लेख आहे जरूर, कारण माझा तत्वज्ञानातील द्वैत वेदांतावर माझा रिसर्च आहे. द्वैत वेदांत आणि रामानुजाचं विशिष्ट अद्वैत ह्याची 50% सोर्स बुक आगमच आहे. कारण त्यांनी पंचरात्र आगम आणि दुसरं जे ह्याचं आगम रामानुजाने केलेलं वैखानस, हे सगळं आगमावरच आहे. त्यामुळे त्यांना इक्वल इम्पॉर्टन्स आगम आणि वैद म्हणून त्यांच्या दर्शनाला निगमागम दर्शन सुद्धा म्हणतात आमच्या इथे. तर त्यांना तेवढंच महत्व दिलं आहे, पंचरात्र आणि वैखानस आगम. आणि मध्वाचार्यांनी त्याचा उल्लेख पुष्कळ ठिकाणी केला आगमांचा, आणि त्याचं महत्व तुम्हाला साऊथला मिळेल बहुतेक. आणि आपली संस्कृती ही त्यांनी म्हटली वैदिकच फक्त नाही, निगम आणि आगम जी दोन्ही आहे, असं त्यांनी परत परत उल्लेख केलेला आहे. एवढंच मला सांगायचं आहे. बरोबर. ऍग्री. फार छान. आणि मी एक पेपर केला होता तो ह्याचा अभिनव गुप्ताच्या काश्मीर शैविझमवर. एकदा मी गेल्याच वर्षी मी ह्याच्यावर केला, IPC मध्ये केला होता. त्याच्यात हे सगळं आहे. फक्त एक प्रकाश आणि विमर्श हे एक्स्ट्रा आहे अभिनव गुप्ताचं. प्रकाश विमर्श हे त्यांनी एक जरा जास्त हायलाइट केलंय. धन्यवाद सर, फार आवडलं तुमचं प्रवचन. धन्यवाद. मला वाटतं भोसले सर अजून काही जॉईन झालेले नाहीत. तर आपण 2 शब्द बोला आणि मग आपण पुढे जाऊ. गौरे सर अनम्यूट करा. सर्वांना नमस्कार. या कार्यक्रमाचे वक्ते आमचे मित्र स्नेही डॉक्टर वेद प्रकाश डोणगावकर, भोसले तत्वज्ञान विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ रासकर, मुळीक सर, भोटे सर, इतर सदस्य आणि तत्वज्ञान प्रेमी हो. डोणगावकरांनी अतिशय छानपणे आपले विचार मांडलेले आहेत. मला वाटते त्यापेक्षा मी इथे जास्त काही बोलायची गरज नाहीये, पण जे त्यांनी काही विचार मांडलेले आहेत ते पूर्णपणे त्यामध्ये जाऊन त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शिवतत्व किंवा शिवशक्ती हे काय आहे हे त्यांनी, आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, वैशिष्ट्य काय आहे हे त्यांनी फार पूर्णपणे त्याचा आढावा आपल्यापर्यंत मांडलेला आहे. मला या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाहीये, कारण माझा आवाज आणि थोडी तब्येत बरोबर नाही. काही शिवशक्ती मंत्र आहेत. ओम त्र्यंबके मेजामेहम सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारकर्मी बंधनम मोक्षामृती यमामृतम. म्हणजे हे 3 नेत्रवाला जो शिव जो आहे त्याची आपण पूजा जर केली असं शिवशक्तीमध्ये दिलेलं आहे, तर ते आपल्याला योग्य राहतं. ब्रह्मांडामध्ये जे काही स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये जो काही आंतरिक संबंध आहे, तोही आपल्याला
या शिवतत्वामध्ये किंवा शिवामध्ये दिसून येतो. बरेच असे काही गोष्टी आहेत की शिवशक्ती किंवा शिवतत्व ही जी शिवाची अर्धांगिनी जी आहे माता पार्वती याच्याशी ती निगडीत असावी असं मला वाटतं. आय डोंट नो, म्हणजे मी बरोबर आहे का नाही मला माहित नाही, पण माता पार्वती ही शिवशक्ती, कारण अर्धांगिनी हा शब्द आपल्या भारतीय दर्शनामध्ये किंवा भारतामध्ये किंवा भारतीय परंपरेमध्ये दिसून येतो. आणि साहजिकच आहे, शिवशक्ती जी आहे ती शक्ती जी आहे ती म्हणजे माता पार्वती असं मला वाटतं. अतिशय सुंदर असं व्याख्यान दिलं. या कार्यक्रमासाठी बरेच जण उपस्थित होते. त्या सर्वांचं मी प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाकडून स्वागत करतो. आणि असेच आमचे वर्षभर कार्यक्रम होते त्यामध्ये तुम्ही सहभागी दाखवावा. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही बरेच तत्वप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी आमच्या विचार मंचातर्फे स्वागत करतो. आभार मानणार नाही, कारण वारंवार तुम्ही आमच्या नवीन नवीन व्याख्यानाला उपस्थित राहून ते ऐकावं अशी आमची इच्छा आहे. एवढे 2 शब्द बोलून मी रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद सर. मी या मंचाचे सचिव डॉक्टर बाळासाहेब मुळीक सर यांना विनंती करतो की आपण या व्याख्यानाचे आभार व्यक्त करावे. गुड इव्हनिंग सर्वांना. प्राचार्य शिवाजीराव भोसले तत्वज्ञान विचार मंच आयोजित प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे हे 3रे पुष्प उंबत असताना प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी जे आम्हाला लाभले ते डॉक्टर वेद प्रकाश डोणगावकर सर, तत्वज्ञान विभाग प्रमुख मातुश्री शांताबाई गोटे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम. यांनी भारतीय दर्शन परंपरा आणि शिवतत्व या विषयावरती आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि मिता शोनाय मॅडमनं त्या ठिकाणी एक अभिप्राय दिला की अतिशय सुंदर अशा स्वरूपामध्ये त्यांनी व्याख्यान आपलं या ठिकाणी दिलेलं आहे. शिवतत्व आणि भारतीय दर्शन परंपरा याची सुरुवातच त्यांनी 5 घटकांमध्ये मांडून अगदी ऋग्वेदापासून आणि सृष्टी निर्माणापासून नासदीय सूक्त असेल किंवा ऋचा वगैरे असतील, शक्तीने युक्त असलेले हे जे शिवतत्व आहे, हे शिवतत्व भारतीय उपासना पद्धत असेल किंवा साहित्य परंपरामधील आगम परंपरा असेल, त्यामध्ये सृष्टी निर्मितीचा विचार हा शिवतत्वाच्या अनुषंगाने दिलेला आहे. भारतीय दर्शन परंपरेमध्ये शिवतत्व हे किती व्यापक आहे हे सांगतानाच त्यांनी असं म्हटलेलं आहे की मांगल्याचे मांगल्य आणि तत्वांचे तत्व जे काही असेल तर ते शिवतत्व आहे. आणि एकूणच शिवतत्वाचे स्वरूप, शिवतत्वाचं लक्षण, शिवतत्वाची वैशिष्ट्य हे सांगत असताना शिवतत्व हे सगुण कसं आहे, निर्गुण कसं आहे, हे आगम साहित्यामध्ये त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये मांडलेली आहे. त्यांनी काही प्रश्नही या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत की त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला विचार करायला लावणारी आहेत. अतिशय सुंदर असं व्याख्यान सरांनी दिलं. सर, प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाच्या वतीनं मी आपलं आभार मानतो. या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर अरुण भोसले सदस्य आमच्या विचार मंचाचे आणि माजी इतिहास प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना आम्ही निमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्याच ठिकाणी प्रमुख उपस्थिती असणारे आणि आत्ताच अध्यक्षीय भाषण ज्यांनी अगदी थोडक्यात या ठिकाणी सांगितलं दिलं ते डॉक्टर सुनील दत्त गौरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले तत्वज्ञान विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष, यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. या व्याख्यानासाठी अगदी ऑनलाईन उपस्थित असणारे डॉक्टर मिता शोनाय मॅडम, डॉक्टर सुनील राऊत, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर ER मठवाले सर, डॉक्टर मोहन देशमुख सर, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर कुपेळ कालीकर मॅडम, डॉक्टर जयसिंग सावंत सर, प्राध्यापक गंगाधर अगवणे सर, मोदीजी महाविद्यालयाचे डॉक्टर TP शिंदे सर, गौतम टेंगाळे सर आणि विचार मंचाचे सर्व कार्यकारिणीतील सदस्य आणि इतर सदस्य, या
विचारमंचाचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ रासकर सर, खजिनदार डॉक्टर सुनील गोयटे सर, सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीमुळे शोभा आली. डॉक्टर सुनील राऊत, माझे मित्र, या सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं या व्याख्यानमालाला पूर्णविराम देतो. थँक्यू सर. सर्वांचे मनापासून आभार.